दीप्स आर्ट पॅशनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मैत्रिणींनो, आजचा व्लॉग रिसायकलिंग किंवा बेस्ट आउट ऑफ वेस्ट या कन्सेप्टवर मी केलेला आहे. प्लॅस्टिकच्या वेस्ट बाटलीपासून आपण लहान पक्ष्यांकरता ट्रिकलिंग वॉटर फीडर करणार आहोत. नेहमीसारखं व्हिडिओ बनवून नंतर व्हॉइस ओव्हर या व्लॉगमध्ये मी केलेलं नाही. व्हिडिओ करतानाच आपण काय काय करतो आहे ते मी सांगितलं आहे. तेव्हा हा नवीन प्रयत्न कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि त्यासाठी हा व्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक जरूर करा. तेव्हा व्हिडिओला सुरुवात करूया. ही एम्प्टी वेस्ट बॉटल आहे, त्याच्यापासून आपण आता पक्ष्यांसाठी वॉटर फीडर तयार करणार आहोत. तर इथे इथून आपण कापून घेऊया. सुरी गरम करून घेतली. पक्ष्यांना पाणी ठेवायला मातीच्या भांड्या असतात, तुम्ही ठेवूच शकता. पण ह्या ज्या प्लॅस्टिकच्या वेस्ट बॉटल असतात तर त्याच्यात आपण ट्रिकलिंग वॉटर फीडर करू शकतो. पक्ष्यांना जेव्हा पाणी ठिबकतं तेव्हा ते चांगलं पटकन दिसू शकतं. तर आता आपली कन्सेप्ट अशी आहे की आपण हे जे आहे तर इथे होल पाडणार आहे आणि हे असं ठेवणार आहोत आणि इथे डबल टेप लावणार आहोत आपण. आता इथे जे आहे ते अगदी बारीक आपण सुईच्या साह्याने असं होल पाडणार आहोत. अगदी म्हणजे बारीक बारीक त्याच्यातनं पाणी येत राहील एवढंच बस. इथे नंतर डबल टेपने लावून टाकायचं. आता पक्ष्यांना जिथून पक्षी पाणी पितील तर हे येतंय आपलं इथपर्यंत. तर आता इथून आपण अशी एक त्याला विंडो करणार आहोत, अशी इथपर्यंत, जे इथे पाणी एवढं साठेल. आता हे आपलं इथपर्यंत येतंय, त्याच्यामुळे आपण हे इथपर्यंतच कापून घेऊया. हे जे आहे ते आपण पात्रेने निघतंय का बघूया. हे आपलं बेसिक स्ट्रक्चर तर तयार झालंय. आता इथे आपण व्हाईट टेप लावून घेऊया. इथे व्हाईट टेप लावून घेऊया जेणेकरून पक्षी आपल्या वॉटर फीडरवर आले तर त्यांना हे टोचणार नाही.
लावून तशा पद्धतीने मी ना सगळं हा व्हाईट टेप लावून घेतलेला आहे की जेणेकरून या एजेस ज्या होत्या त्या शार्प होत्या त्या आता स्मूथ झाल्यात आणि पक्ष्यांना टोचणार नाही. आता असं आहे आपलं वॉटर फीडर. हे सुद्धा आपण टेप लावून घेऊया. हे असं आपण हे लावून घेतलं. तर इकडनं आपण होल्स काढले असं करून घेतलंय. तर इथे त्या क्लेनी पण हे दोन पार्ट्स चिकटवून घेणार आहे. आता इथून आपण सगळी ही माउंटेड क्लेनी चिकटवून घेतलेलं आहे, पाहू शकता. आता ही थोडी वाढली किंवा आपण हे पाणी भरून आपण लावूयात. ही अशी असेंब्ली तयार झाली आहे. हे पाणी पक्षी पिऊ शकतात. हे असं दोरा होऊन अडकवायला गेलं. आपलं हे तयार झालेलं आहे. हे चिकटलंय चांगलं. इथून आपण होऊन पण पाडलेलं असं तयार झालेलं. आता आपण त्यात पाणी भरूया. बघूया वर्क होत आहे का. होत आहे, पाहू शकता. पाणी ट्रिकल होत आहे. जेव्हा पाणी ट्रिकल होतं तेव्हा हे पक्ष्यांना जास्त दिसतं. त्याच्यामुळे वॉटर फीडर करताना शक्यतो ट्रिकलिंग वॉटर फीडर करायचं. आपण हे पाहू शकता तुम्ही, ट्रिकल होत आहे पाणीवरनं. या छोट्या पक्ष्यांना याचा चांगला उपयोग होतो. तर असा होता आजचा हा प्लॅस्टिकच्या बॉटलपासून केलेल्या वॉटर फीडरचा व्हिडिओ. तुम्ही सुद्धा या ऐन उन्हाळ्याच्या तलखीत या छोट्या पक्ष्यांना थंड दिलासा म्हणून हे वॉटर फीडर नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. भेटूयात लवकरच अशाच आर्ट अँड क्राफ्ट, सुंदरशा होम डेकॉर किंवा पारंपरिक पदार्थांच्या रेसिपीच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.